नमस्कार। राजकीय दृष्ट्या थोडीशी आनंदाची बातमी, पण त्याचबरोबर त्या आनंदात एक प्रकारची धोक्याची घंटा केंद्र सरकारला आहे आणि ती चांगली गोष्ट आहे। 177 दिवस दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल जेलमध्ये राहतात आणि नंतर सुप्रीम कोर्टाकडून त्यांना सांगितलं जातं की हे काही फार मोठी केस नाहीये की तुम्ही कुठे कोणावर दबाव आणणार आहात, त्याच्यामुळे त्यांना जामीन मंजूर होतो। स्वतंत्र भारताच्या इतिहासात ही पहिली वेळ होती की एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकण्यात आलं आणि हा मुद्दा मी अगदी केव्हाचा स्ट्रेस करत आहे माझ्या लेखांमधून की मुळात एखाद्या, ते सुद्धा दिल्लीसारख्या, कारण दिल्लीतच केंद्र देशाची राजधानी दिल्ली असताना दिल्लीच्याच मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकणं आणि स्वतःच ज्याला म्हणता येईल ना केसेस स्वतः पाईल अप करणं, जेव्हा एखादी गोष्ट अस्तित्वातच नसते तेव्हा मुद्दामून हवा भरून ती कशी वाढवली जाते याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे आरोप आहेत। पहिल्यांदा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, त्याच्यानंतर त्या BRSच्या के कविता, सर्वात वाईट म्हणजे अरविंद केजरीवाल। हे अरविंद केजरीवाल 2019 साली नरेंद्र मोदींच्या विरोधात उभे होते, हे लोकसभेच्या वेळेस। म्हणजे एक प्रकारचं विंडिक्टिव्ह राजकारण आहे का? मला कुठलाच विरोधक नको। बरं, आता अरविंद केजरीवाल सुटलेले आहेत, त्याच्यामुळे हरियाणा विधानसभेत ते लढत आहेत। आता ते त्याचा त्यांना आपला फायदा होईल, पण आपला होणारा फायदा म्हणजे काँग्रेसचं नुकसान होईल आणि काँग्रेसचं नुकसान झालं म्हणजे दोघांचंही नुकसान होऊन भाजपला फायदा होईल, अशी काही उलटी परिस्थिती आहे का? मला एकूण या आपच्या बाबतीत कधी कधी रिझर्वेशन्स राहतात आणि ते मी खुलेआम सांगतो। जर 2022ला आपनी आपले उमेदवार गुजरातमध्ये उभे केले नसते तर आज जी अतिशय भीषण अवस्था गुजरात काँग्रेसची, फक्त 17 आमदार आलेले आहेत गुजरात विधानसभेत, तशी झाली नसती। म्हणजे एक्झॅक्टली केजरीवालांचा रोल काय आहे ते सुद्धा त्या परिस्थितीत जेव्हा ते म्हणत आहेत की भाजपला किंवा नरेंद्र मोदींना पराभूत करणं हे महत्त्वाचं आहे। बरं, 2022 म्हणजे काय फार जुनी गोष्ट नाहीये, केवळ 2 वर्षांच्या पूर्वीची। आणि गुजरातमध्ये काँग्रेसचं किती महत्त्व वाढत आहे, त्यांचा कसा एकूण प्रभाव आहे हे मी अगदी जवळून पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे मला आजही लक्षात आहे, आज भलेही एक काँग्रेसने एक खुलं धोरण ठेवलेलं आहे आणि ते अरविंद केजरीवालांना सपोर्ट करत आहेत। आता हरियाणामध्ये त्यांचं टायअप होईल की कसं होईल ते बघायचं, पण गुजरातच्या बाबतीत मात्र मला एकूण जरा प्रॉब्लेम वाटतो की तिथे एकूण आपची भूमिका काय असो। राजकारणात एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात केंद्रात आपलं धोरण वेगळं राहतं, राज्यात वेगळं राहतं, अशा घटना घडतात। पण मला वाटलं म्हणून मी ते बोललो। पण एक मात्र चांगली गोष्ट आहे की अरविंद केजरीवालांची मुक्तता झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टाद्वारे झालेली आहे। एक प्रकारे केंद्र सरकारला एक सणसणीत थप्पड मिळालेली आहे CBI पासून सर्वांना, असं वाटतं। तुर्तास इतकेच। सध्या माझे सबस्क्रायबर 484 झालेले आहेत। आपण लवकरात लवकर ते 500 करा आणि 20,000 पर्यंत माझी व्ह्यूअरशिप न्या। धन्यवाद।